सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधाग्यांशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. महिला भगिनींनो नमस्कार. गणिताच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गणितामधील जे काही व्यवहारातलं गणित आहे, त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गणित कशा पद्धतीने सामावलेलं आहे याच्या विषयीची माहिती आपण या गणिताच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. आज आपणाला एका वेगळ्या विषयामधलं गणित आणि ते गणित आपल्या आरोग्याशी निगडीत कशा पद्धतीचं आहे याविषयी माहिती सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राहुल सावंत सर. डॉक्टर राहुल सावंत सर हे MBBS त्यांचं पुणे या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर लंडन या ठिकाणी MRCP 2005 साली त्यांचं पूर्ण झालेलं आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये त्यांनी हार्ट स्पेशालिस्ट म्हणून काम केलेलं आहे. न्यूयॉर्क मध्ये 1 वर्ष प्रगत हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 10 वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे परंतु सध्या भारतामध्ये त्यांची प्रॅक्टिस ते करत आहेत असे डॉक्टर राहुल सावंत सर आपल्याच परिसरातील आहेत आणि ते आपल्याला आपल्या या गणिताच्या या कार्यक्रमामध्ये हृदयाचं गणित कसं आहे आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये गणित आहे का याविषयीची माहिती सांगण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. मी तमाम महिला भगिनींच्या वतीनं डॉक्टर राहुल सावंत सरांचं गणिताच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर. सर मी आत्ताच महिला भगिनींना ओळख करून देताना सांगितलं की आपण आज हृदयाचं गणित माहिती करून घेणार आहोत. तर या हृदयामध्ये गणित असतं का हे मला पहिल्यांदा सांगा आणि ते कशा प्रकारे असतं आपण वैद्यकीय भाषेमध्ये कसं सांगाल. हा एक अत्यंत चांगला उपक्रम आणि कार्यक्रम तुम्ही करतायत की प्रत्येक गोष्टीमधलं काय गणित आहे हे समजून घेण्याचा आणि समजून देण्याचा प्रयत्न तुम्ही फार चांगल्या रीतीने करता. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की असं काही असतं का, तर मी विचार करून हृदयामध्ये मॅथमॅटिक्स किंवा गणित काय आहे याच्याबद्दल आपण बरीच माहिती काढलेली आहे आणि ती आपल्या भगिनींना आणि श्रोत्यांना आपण नक्कीच सोप्या भाषेत आणि त्यांना समजेल अशा भाषेत देऊया. या हृदयामधलं जे गणित आहे तर ते आपण कसं सांगाल. म्हणजे हृदयाची रचना सांगताना आता हृदय शरीरामध्ये असतं किंवा विज्ञानामध्ये सायन्सच्या मुलांनी शिकलेलं असतं की हृदय या बाजूला असतं, हृदय अशा स्वरूपाचं असतं. त्या आकृतीच्या माध्यमातून ही मुलं बघत असतात. पण आपण प्रत्यक्षात हृदयरोग तज्ञ म्हणूनच काम करत असताना हे हृदय बघत असतं आणि ते हृदय ज्याचं बिघडलेलं आहे ते हृदय दुरुस्त हे आपण करत असता. तर या हृदयाचं गणित सांगताना आपण त्याची रचना कशी आहे हे आपण सुरुवातीला आमच्या महिला भगिनींना सांगावं. तर हृदय हे आपण जेव्हा साधारण 8 आठवड्याचे आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा हृदयाची जडणघडण सुरुवात होते. या 8 आठवड्याचे आपण असताना हृदय बनण्यास सुरुवात होते आणि जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा हे हृदय पूर्णतः निर्माण झालेलं असतं. बरं. तर हे हृदय तुम्हाला माहितीच आहे की आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या मध्ये आतमधल्या बाजूला थोडंसं डाव्या बाजूला कललेलं असं असतं. हृदयामध्ये 4 कप्पे असतात. उजव्या बाजूमध्ये 2 कप्पे आणि डाव्या बाजूमध्ये 2 कप्पे असतात. असे टोटल 4 कप्पे असतात. हृदयामध्ये 4 व्हॅल्व असतात किंवा वॉल्व म्हणतो तुम्ही मराठीत म्हणता तसं 4 व्हॅल्व असतात. तर त्या व्हॅल्व वेगवेगळ्या कप्प्यांना जोडत असतात आणि त्याच्यामधून हृदय हे जे रक्तपुरवठा करणारा अवयव आहे त्याच्यातला जो रक्तपुरवठा जातो तो एकाच मार्गाने जावा यासाठी व्हॅल्व काम करत असतात. त्या व्हॅल्व पण वेगवेगळ्या तऱ्हेच्या असतात.
काही व्हॅलला 2च झडपा असतात, काही व्हॅलला 3 झडपा असतात. ते असं त्याचं गणित आहे. त्याच्यानंतर या हृदयामधून जे रक्त बाहेर फेकलं जातं तर उजव्या बाजूचं रक्त हे फुफ्फुसामध्ये जातं आणि त्याला वाहून नेणारी एक मोठी रक्तवाहिनी असते, त्याला आपण पल्मनरी आर्टरी असं म्हणतो. डाव्या बाजूचं जे रक्त आहे, जे शुद्ध रक्त आहे, ते पूर्ण शरीराला नेणारी एक मोठी रक्तवाहिनी आहे, त्याला आपण एओर्टा असं म्हणतो. अशा 2 रक्तवाहिन्या हृदयातून रक्त बाहेर काढून देत असतात. तसंच या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या 3 रक्तवाहिन्या असतात, ज्या हृदयाच्या स्वतःलाच त्या मसलला रक्त पुरवठा करत असतात. तर हे तुम्हाला फार इंटरेस्टिंग गणित वाटलं असेल की वेगवेगळ्या प्रकारचे नंबर्स आहेत, वेगवेगळ्या नंबर्सने हे सगळं हृदयाचं काम चालू असतं. सर, आता आपण या हृदयाचं जे सांगितले 4 कप्पे, 4 वॉल्व्स, 2 रक्तवाहिन्या बाहेर येतात आणि 3 रक्तवाहिन्या हृदयास रक्त पुरवठा करतात. म्हणजे हृदयामध्ये सुद्धा गणित आहे आणि ते 4, 4, 2, 3 अशा ह्याच्यामध्ये आकड्यांमध्ये ते विभागलं गेलेलं आहे. सर, मला पुढे विचारावं असं वाटतं की आपण हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहात आणि ज्यावेळेस आपण एखादा पेशंटला तपासता, ज्यावेळेस पेशंटचा हातामध्ये घेता किंवा ज्यावेळेस तुम्ही त्या हृदयाचे त्याचे ठोके मोजत असता आणि त्या ठोक्यांवरून काही गणित त्याच्या शरीराचं कसं आहे किंवा त्याची तब्येत कशी आहे याचा अंदाज तुम्ही लावता का आणि त्याच्यामध्ये गणित असतं का? नक्कीच. आता तुम्हाला तर माहितीच असेल की तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावरती पहिल्यांदा डॉक्टर नाडी तपासतात. म्हणजे त्या नाडीवरनं आपल्याला अंदाज येतो की हृदयाचे ठोके किती पडतात. तुम्हाला माहितीच असेल हृदयाचे ठोके 60 ते 100 म्हणजे 60, 70, 80, 90, 100 हे नॉर्मल ठोके असतात. हे प्रत्येक मिनिटाला हृदय 60 वेळा पंप करतं किंवा 60 ते 100 वेळा पंप करतं. हे नॉर्मल आहे, म्हणजे याच्यात चुकीचं काही नाही. आणि हे ठोके तुम्हाला माहितीच आहे की नियमितपणे पडत असतात. म्हणजे पहिला ठोका आणि दुसरा ठोका याच्यामधला जो अंतर आहे, वेळेचं गणित आहे त्याच्यामधलं, ते पण नियमित असतं. जेव्हा हे ठोके अनियमितपणे पडतात तेव्हा एखाद्या माणसाला आपल्या छातीत धडधड होते असं वाटायला लागतं. जर हे ठोके 100 पेक्षा जास्त झाले तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि 60 पेक्षा कमी झाले त्याची वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळे आजार आहेत. एक उदाहरण देण्यासाठी काही आजारांची उदाहरणं देतो मी. जर हे ठोके साधारण 170-180 मिनिटाला पडत असतील तर पेशंटच्या छातीमध्ये खूप धडधड होते आणि त्यांना घाबरल्यासारखं वाटतं. या आजारामध्ये जर ते ठोके नियमित पडत असतील तर त्याला SVT नावाचा आजार आहे असं आपण म्हणतो आणि अशा वेळेला रुग्ण आमच्याकडे येतो. आम्ही त्याला वेगवेगळे इंजेक्शन्स, औषधं देऊन त्यांना व्यवस्थित करतो. कधी कधी हे ठोके 200 किंवा 250 पर्यंत जातात आणि तो एक वेगळा हृदयाच्या इलेक्ट्रिक्सचा प्रॉब्लेम आहे. त्याला आपण VT, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया असं म्हणतो. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली परिस्थिती जास्त भयानक असेल. जेव्हा एखाद्या हृदयाचे ठोके 200 पेक्षा वर जातात तर त्या माणसाला चक्कर येईल किंवा तो बेशुद्ध पडू शकतो आणि ही परिस्थिती जास्त नाजूक असते. अशा वेळेला रुग्णाला तुम्हाला दवाखान्यामध्ये लवकर नेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय की तुम्हाला माहिती पाहिजे की एका मिनिटाला हृदयाचे किती ठोके पडतात. तर याच्या पुढे जर तुम्हाला कोणी असं दिसलं की बेशुद्ध पडलाय तर नक्की त्याची नाडी बघा आणि त्याच्या हृदयाचे ठोके किती आहेत हे लक्षात ठेवा. डॉक्टर्स तुम्हाला तिथे दवाखान्यात आल्यानंतर असे प्रश्न विचारतील. सर, आता आपण म्हटलात की हृदयाचे ठोके आपण किती पडतात हे मोजले पाहिजेत. आपल्याला स्वतः ठोके किती पडतात हे मोजता येतात का सर? नक्कीच. तुम्ही फक्त एक घड्याळ घ्या आणि त्याचं सेकंद काटा बघून एका मिनिटामध्ये किती आहे ते मोजा. आपला एक डावा हात किंवा उजवा हात दुसऱ्या हाताच्या नाडीवरती ठेवा. नाडी कुठे बघायची हे आता तुम्हाला भाषेमध्ये सांगतो. आपला जो उजवा अंगठा आहे आणि उजव्या बाजूचा जे हाड आहे त्याच्यावरती आणि मनगटावरती तुम्हाला नाडी बघता येईल. त्या नाडीचे ठोके घड्याळाकडे बघायचं आणि 1, 2, 3, 4 असं मोजत राहायचं. 60 सेकंद पूर्ण झाले तर त्या 60 सेकंदात किती ठोके पडले याला आपण त्या मिनिटात किती ठोके पडतात हे जाणतो. तरच कधी कधी हृदयाचे ठोके 60 पेक्षा कमी पण होऊ शकतात आणि जेव्हा हृदयाचे ठोके 60 पेक्षा बरेच कमी होतात तेव्हा त्या माणसाला आम्ही पेसमेकर लागणार आहे. म्हणजे त्याला बाहेरून एक बॅटरीचा करंट देऊन त्याच्या हृदयामध्ये पेसमेकर बसवण्याची गरज असते. आपल्या हृदयाचे ठोके मोजायचे कसे याविषयी आपण उदाहरणासहितच सांगितलं आणि खूप चांगलं गणित आपण यातलं सांगितलं. सर, आपण बोलताना म्हटलं होतात की हृदय पंप करत असतं, रक्त पंप करत असतं. तर हे हृदय किती पंप करत असतं मिनिटाला आणि त्याचं गणित कशा प्रकारचं आहे? तुम्हाला माहितीच आहे की हृदय म्हणजे हा एक पंप आहे जो स्नायूंनी बनलेला आणि तुम्हाला आपल्या विहिरीवरचा पंप असतो तसाच हा पण एक पंप आहे जो पूर्ण शरीराला रक्त पुरवतो. तर त्याचंही एक गणित आहे. प्रत्येक मिनिटाला साधारण 4 ते 5 लिटर हे हृदय रक्त बाहेर फेकत असतं. जर हे 4 ते 5 लिटर रक्त बाहेर फेकतायत आपण शांतपणे बसले असताना तर ते आपल्या शरीराला पुरेसं असतं. पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी 4 ते 5 लिटर रक्त पुरवठा पुरेसा असतो.